नमस्कार मित्रांनो. कोकण म्हटलं की निसर्ग सौंदर्य आलंच, पण त्यासोबत इथली संस्कृती आणि श्रद्धास्थानही तितकेच महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आज मी तुम्हाला घेऊन जातो आहे कोकणातल्या एका अतिशय जागृत आणि श्रद्धास्थानावर, आंगणेवाडीची भराडी देवी, ज्याला कोकणची पंढरपूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. सो आता आपण जिकडे जातोय ना आंगणेवाडीला, तिथे जायला असे हायवे रस्ते पण आहेत. बाहेरून गेलेला एक हायवेचा रस्ता आहे, थोडासा लॉंग कट आहे पण सुटसाट हायवे, पण त्याच्यात तिथून जाण्याची मजा नाही आहे एवढी. जसं इथे आपण घाटातून जातोय, असे रस्ते, या रस्त्यांमधून जायची जी मजा आहे ती बाहेरून डायरेक्ट हायवेवरून जायला नाही आहे. कारण तिथून आपल्याला जाताना निसर्गाचं दिसत नाही. निसर्गाची मजा घ्यायची तर अशा रस्त्यात. थोडेफार खराब भेटतात आपल्याला रस्ते, पण ठीक आहे यार, तेवढं तर मॅनेजेबल आहे. जिंदगी जीनी है तो थोडे बहुत उतार चढाव तो आएंगे. तर मित्रांनो, आई भराडी देवीच्या इतिहासाची गोष्ट फार रंजक आहे. जवळपास 400 वर्षापूर्वी इथे फक्त एक खडक म्हणजे भरड जमीन होती. असं म्हणलं जातं की एक स्थानिक शेतकऱ्याची गाय रोज एक ठराविक दगडावर जाऊन स्वतःहून दूध द्यायची. जेव्हा ग्रामस्थांनी तिथे जाऊन पाहिलं तेव्हा तिथे देवीची एक स्वयंभू पाषाण मूर्ती प्रकट झाली. भरडावर प्रकट झालेली देवी म्हणून नाव पडलं आई भराडी देवी. सो आता आपण हॉटेलला पोचलोय. 1 वाजला म्हणून जेवायला थांबलो. म्हटलं जेवणच पुढे जाऊया, कारण पुढे गेल्यावर मग टाईम भेटेल क्या आयडिया नाही. इकडे आचऱ्याला थांबणार होतो. तिकडे नेहमी आपण एका हॉटेलमध्ये थांबतो तिकडे, बट ह्यावेळी सगळी हॉटेलं बंद आहेत आचऱ्याची. माहीत नाही का, विचारू आपण आतमध्ये जाऊन का बंद आहेत. आता ह्या हॉटेलला थांबलोय. या हॉटेलला थांबलोय राणी शाही फॅमिली रेस्टॉरंट. आचरावरून ह्या रोडनी येताना इकडे हे हॉटेल आहे. हॉटेलचा ॲम्बियन्स तर चांगलं वाटतं मला. इकडे पार्किंग आहे प्रॉपर, हॉटेल पण मस्त आहे. तर चला आता आतमध्ये जाऊ, त्यांना पण विचारू काय झालं आज सगळं बंद काय. आई बाबा तर येऊन बसले तिकडे. सगळं आचरत बंद आहेत हॉटेल. तिथूनच आलो आम्ही. अच्छा, त्या साईडने आलो आम्ही, पण तिकडचं सगळं बंद. अच्छा, आता ओपनिंग करते. हां हां, ओके ओके, चालेल. मग एक काम करा, चपाती ना माझ्याच्यात रोटी ठेवा. एका थाळीत रोटी ठेवा, एका थाळीत चपाती आणि 2 चपात्या एक्स्ट्रा. सो आपण जेवून तर निघालो तिथून. आता आपण आहोत ऑन द वे. काय भारी दिसतोय रस्ता समोर. हाय मस्त दिसतोय असा. आणि पुढे गेल्यावर आपल्याला एक ब्रिज लागणार आहे, जो आपल्याला ऑलरेडी मॅपमध्ये दिसतोय. काय सायलेन्सर मॉडिफाय केलेला आहे याने. कसला आवाज आला बाजूने. आता मस्त एक असा ब्रिज लागणार आहे आणि ब्रिजवरचा व्ह्यू यार, हाय. मी तर ऑब्सेस झालो यार या ब्रिजच्या व्ह्यू साठी. आपण मस्त थोडं आतल्या रस्त्याने आलो आहे. आणि हे रस्ते आतले गावागावातून जाणारे रस्ते ना एकदम सुंदर असतात यार. म्हणजे जे आपल्याला मुंबईत अनुभवता नाही येत ना, म्हणजे ज्या गोष्टीसाठी आपण गावाला येतो, या सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. एकदम कातवडं गाव आलं आहे. जुन्या टायमातली घरं, त्यानंतर अशी छोटी छोटी नदी बाजूला वाहते. आता इथून खाली नदी वाहते मस्त छोटीशी. आता हा जो रस्ता आहे किती सुंदर दिसतोय. बाजूला सगळीकडे अशी हिरवी हिरवी चादर अशी पसरलेली दिसते.
सो आता आपण पोचलो आहोत इकडे तीर्थक्षेत्र श्री देवी भराडी मसुरे अंगणेवाडी. असा मस्त मोठी कमान लागते, तिथून आपल्याला कळतं की फायनली आता आपण पोचलोय. आणि गुगल मॅपमध्ये आपल्याला दाखवत आहे 5 मिनटं. सो आपण 5 मिनटात पोचू. आता आपण जातोय इथून स्ट्रेट अंगणेवाडीला. पण इथे आपण फेमस सातेरी देवी मंदिर ऐकलं असेल, श्री देवी सातेरी जल मंदिर बिळवस, तो रस्ता इथे जातो. पण सध्या आपण चाललोय अंगणेवाडीला, तर आपण इथून स्ट्रेट जाणार आहोत. सो आपण पोचलो अंगणेवाडीला. आई तर अजून उतरतेचा खाली, काय माहित नाही काय करत असते एवढ्या वेळ गाडीत. हे आहे मंदिर आणि हा मंदिरचा सुंदर असा कळस आणि हा आपला ध्वज. मंदिर खूप स्वच्छ ठेवलेलं आहे या लोकांनी. साफ सुथरं मंदिर आहे एकदम. चप्पल ठेवण्यासाठी इकडे व्यवस्था केलेली आहे. आणि इकडे विहीर आहे, विहीर बघूया आपण. तो बघा कसा बसलाय, एकदम मस्त सुकून मध्ये बसलाय. सो इथेच ऑलरेडी आधीच बोर्ड लावलेले आहेत, मंदिरात फोटो व व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. आणि एक नाही, कमीत कमी 3 ते 4 बोर्ड लावले आहेत आतमध्ये. पण हा 1 2 3 4 5 बोर्ड लावले आहेत. सो आपण आतमध्ये तर आता व्हिडिओ शूट नाही करणार आहोत, पण जस्ट तुम्हाला बाहेरून दाखवतो. या मंदिरावर जे नक्षीकाम केलेलं आहे, इतकं सुंदर प्रकारे नक्षीकाम केलेलं आहे. म्हणजे मंदिरात एकही ठिकाण असं सुटलेलं नाही जिकडे नक्षीकाम नाही आहे. प्रत्येक ठिकाणी नक्षीकाम आहेत. तर मित्रांनो, अंगणेवाडीच्या जत्रेची गोष्टसुद्धा खूपच रंजक आहे. ही जत्रा नेमकी कधी होणार याची कोणतीही ठराविक तारीख पंचांगात नसते. देवीचा कौल आणि ग्रामस्थांच्या बैठकीनंतरच तारीख निश्चित केली जाते. आणि बरं का, पेशवाईच्या काळातही मराठा सरदारांनी या देवीचा आशीर्वाद घेऊन अनेक मोहिमा जिंकल्याचा इतिहाससुद्धा आहे. आणि असं सुद्धा म्हणतात की इथे मनापासून मागितलेला नवस कधीच वाया जात नाही. इथे आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला आतले देवीचे दर्शन तर देऊ शकलो नाही. कदाचित देवीची सुद्धा हीच इच्छा असेल की तुम्ही स्वतःहून यावं इथे आणि देवीचे दर्शन घ्यावे. तर मित्रांनो, ही होती आपल्या कोकणाची शान, अंगणेवाडीची आई भराडी देवी. आजचा हा अनुभव आणि दर्शन तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पण थांबा, आपला हा कोकण प्रवास इथे संपलेला नाही. पुढच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एक अतिशय सुंदर आणि शांत मंदिराच्या दर्शनाला, श्री सातेरी देवी मंदिर. तर मग भेटूया थेट पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय भवानी.